डिवाइन तुम्हाला पडताळून पाहायला सांगेल, तुम्हाला दाखवेल. हे बघा, इथं तुमचं फिअर आहे, इथे तुम्ही घाबरत आहात, तर ह्याच्यावरती काम करा. इथे तुम्हाला राग येत आहे, तर ह्याच्यावरती काम करा. इथे तुमची ज्वेलसी वाढत आहे, याच्यावरती काम करा. तर याच्यासाठी हे 7/7चं पोर्टल, स्पिरिच्युअल लोकांसाठी असतं की हे एक गेटवे आहे. याच्यामध्ये बघा, म्हणजे एक दर्शनची रांग असते, ऑदर दिवसांमध्ये दर्शनांची रांग असते, आपण देवाला जातो. परंतु हे 7/7चं पोर्टल आहे, 8/8चं पोर्टल आहे. हे काय VIP दर्शन आहे, म्हणजे तुम्ही जाऊन डायरेक्ट त्याच नाही. परंतु येथे दिसून येत आहे तुम्ही सेल्फ वर्थमध्ये येत आहात, तुम्ही स्वतःची किंमत ओळखत आहात. यार, मी किती दिवस ह्याच्यामध्ये घालवायचे, माझ्यासाठी जर कोणी स्टँडच घ्यायला तयार नाही, माझ्यासाठी जर कोणी नाहीच आहे, तर मी माझ्या स्वतःसाठीच जगेन किंवा माझ्या स्वतःसाठीच करेन, मला काही गरज नाही कोणाची, किंवा असेही विचार तुमच्या डोक्यामध्ये. स्ट्रगल आहे, आर्थिक स्ट्रगल आहे, त्याच्यामधून मला कसं बाहेर पडता येईल, हे जे काही अडीअडचणी सध्या सुरू आहेत त्याच्यामधून मी कसं ग्रो करू शकते, ह्या बाबतीमध्ये तुमचे सध्या विचार सुरू आहेत. आय थिंक तुम्ही थोडं प्रॅक्टिकल विचार करत आहात आता सध्या, कारण की असू शकतं मागे ज्या काही गोष्टी. हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज आपल्याला काय मेसेजेस मिळतात. डिवाइन गायडन्स 7/7चं पोर्टल उद्यापासून सुरू होतंय. आय डोंट नो हा व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळेल का आज मिळेल, कारण की येथे पाऊस खूप आहे, त्यामुळे ना मोबाईलला रेंज आहे, ना लाईट पण नाहीये इकडं. परंतु चाललंय, आता इन्व्हर्टर आहे, सो त्यामुळे. परंतु कदाचित मे बी तुम्हाला हा व्हिडिओ उद्या मिळेल, परंतु टेक इट रेझोनेट व्हॉट यू. आणि ही पुढील 7 दिवसांची एनर्जी आहे, 7/7चं पोर्टल आहे आणि पुढील 7 दिवसांची एनर्जी आपण घेत आहोत. मोस्ट पॉवरफुल पोर्टल आहे स्पिरिच्युअल लोकांसाठी, आध्यात्मिक लोकांसाठी. 7 नंबर इज इंडिकेट की आध्यात्मिक जर्नी अँड आध्यात्मिक लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये काही महत्त्वपूर्ण चेंजेस, तुमच्या पूर्ण ओव्हरऑल जे काही करिअर, फायनान्सेस आहे, तुमचं जॉब आहे, तुमचं रिलेशनशिप आहे, त्यामध्ये काय चेंजेस येणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या पर्सनची फिलिंग, तुमची फिलिंग, सध्याची करंट एनर्जी अँड डिवाइन गायडन्स आपण तुमच्यासाठी पाहणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. मे बी व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, छोटा होऊ शकतो, आय डोंट नो, बट जशा जशा एनर्जीज येतील तसे तसे मी मेसेजेस तुम्हाला सेंड करणार आहे. तर केतू ज्यांचा प्रभावी आहे त्यांच्यासाठी मोस्ट पॉवरफुल हा व्हिडिओ असणार आहे. आणि ओव्हरऑल सर्व सायन्ससाठी, सगळे जोडेक सायन्ससाठी, सर्व राशींसाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे इथे असं नाही आहे की ह्या राशींसाठी त्या राशींसाठी, नाही, बिलकुल नाही, सगळ्यांसाठी ही रिडिंग असणार आहे. कारण की आपण इथे माइंडचा विचार करत आहोत, मनाचा विचार करत आहोत. मानसिक काय आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये काय सुरू आहे ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे आपण तुमची एनर्जी क्लीन्स करत आहोत. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज, ज्या कोणत्या नेगेटिव्ह एनर्जी माझ्या कलेक्टिव्ह सबस्क्रायबर्स, व्ह्यूअर्सच्या अराउंड आहेत त्या दूर निघून जाव्या, यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करते. Receive all the energy and like the button, press the button. ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ. सबस्क्राईब करा चॅनलला ज्यांनी आतापर्यंत केलं नाहीये, बिकॉज येथे बहुतेक लोक पाहतात परंतु सबस्क्राईब नाही करत. सबस्क्राईब करायला फ्री येते सगळं. सो यू हॅव टू सबस्क्राईब. तर लेट्स सी, पाहूया सुरुवातीला 7/7 पोर्टलची ऊर्जा काय आहे, तुमची ऊर्जा काय आहे, देन युअर पार्टनरची ऊर्जा काय आहे. ओके, क्राईंग एनर्जीज ऐकायला येत आहेत शेजारच्या, असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये क्राईंग एनर्जीज आहे. लेट्स सी, पाहूया तुमच्या ऊर्जा काय असणार आहे. ओके, हो, बॉटमची ऊर्जा डेव्हिलची आहे. असू शकतं सध्या तुमच्या अराउंड नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे, तुमच्या मनामध्ये काहीतरी नकारात्मक विचार सध्या सुरू आहेत, ही तुमची एनर्जी आहे. सो येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे सध्या दे आर डीलिंग विथ देअर टॉक्सिक पार्टनर. सध्या तुम्ही घरामध्ये किंवा बाहेर कार्यक्षेत्रामध्ये, शेजारी पाजारी जे कोणी आहे तुमच्या आजूबाजूला, ते तुमचे टॉक्सिक पार्टनर आहेत. मीन्स ते पार्टनर जे आहेत सध्या ज्या वातावरणामध्ये तुम्ही आहात ते तुमचे रिअल पार्टनर नसून नार्सिसिस्ट पार्टनर सोबत तुम्ही सध्या डील करत आहात.
असू शकतं कार्यक्षेत्रामध्ये आहेत, जेथे तुम्ही जॉब करताय, घरामध्ये आहेत, जेथे तुम्ही त्यांच्यासोबत राहताय. सो नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. कोणी असू शकतं, मेल फिमेल कोणी असू शकतं, सगळ्यांसाठी ही रिडिंग आहे. जर तुम्ही सासरी माहेरी तुमच्या अदर जे लोक आहेत त्यांची सुद्धा येथे नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला दिसून येत आहे. तर असू शकतं सध्या तुम्ही खूप जास्त विचार करत आहात, नकारात्मक विचारांचा प्रभाव खूप जास्त आहे. तुम्हाला असं वाटत आहे की अचानकच कुठून तरी भीती वाटते, अचानकच मी निगेटिव्ह तर थिंकिंग करत नव्हतो, परंतु येथे अचानकच थिंकिंग कशी एवढी वाढलेली आहे. रेस्टलेस आहात तुम्ही, खूप जास्त एनर्जी ड्रेन झाली असेल तुमची. मे बी असू शकतं विचार खूप जास्त येत आहे, झोप काहींना व्यवस्थित येत नाहीये, काहींना खूप जास्त बर्डन जाणवत आहे, डिफिकल्टी जाणवत आहे की माहिती नाही पुढे भविष्यामध्ये काय होईल. सगळ्या गोष्टी त्यांना कराव्याशा वाटतात, काहींना वाटतं हे पण करावं ते पण करावं, पण मन कुठंच लागत नाही असं येथे दिसून येत आहे. सो असू शकतं तुम्ही भविष्याच्या बाबतीमध्ये चिंता करत आहात, बर्डन घेतलेलं आहे कसलं तरी. मे बी एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात, किंवा अदर जे काही तुमच्या फायनान्शियल गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये तुमचा विचार सुरू आहे. असू शकतं सध्या तुम्ही फायनान्स कमवण्याच्या विचारामध्ये आहात की नेमकं मला आता पुढे कसं ग्रो करता येईल. सध्याचं जे काही स्ट्रगल आहे, आर्थिक स्ट्रगल आहे, त्याच्यामधून मला कसं बाहेर पडता येईल. हे जे काही अडीअडचणी सध्या सुरू आहेत त्याच्यामधून मी कसं ग्रो करू शकते, ह्या बाबतीमध्ये तुमचे सध्या विचार सुरू आहेत. आय थिंक तुम्ही थोडं प्रॅक्टिकल विचार करत आहात आता सध्या, कारण की असू शकतं मागे ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, भूतकाळात ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, आता सध्या तुम्हाला त्यांचा विचार करायचाच नाहीये. त्या गोष्टीमध्ये काय होईल काय नाही हे सध्या तुम्ही न पाहता स्वतःची सेल्फ वर्थकडे तुम्ही जात आहात. स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचं अस्तित्व याकडे तुमचं लक्ष सध्या सुरू आहे. असू शकतं मागील काही काळामध्ये तुम्ही खूप जास्त इनोसंटली सगळ्यांच्या बाबतीमध्ये विचार करत असाल. खूप असे गिव्हिंग एनर्जी आहे, फिमेल एनर्जी आहे, सो गिव्हिंग एनर्जी आहे. मेल फिमेल कोणी असो, येते बॉडीमध्ये एनर्जीचा विचार करतोय आपण. तर गिव्हिंग, तुम्ही सतत दुसऱ्यांना देत असतात, सतत दुसऱ्यांची काळजी करणं. बापरे तो चुकीचा वागला तर नाही तो तसा नाहीये, किंवा सतत तुम्ही एक माया भाव असतो तुमच्या मनामध्ये. माया म्हणजे मीन्स एक ममता भाव असतो की कदाचित त्या व्यक्तीची काही अडचण असेल किंवा काही, अशा प्रकारे तुम्ही विचार करता. परंतु सध्या येथे दिसून येत आहे तुमचं प्रॅक्टिकल माइंड आणि तुमचं इमोशनल माइंड यामध्ये स्ट्रगल सुरू आहे, कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. तुम्हाला कदाचित असं स्वतःची वेल्थ जाणवत आहे, तुम्हाला जाणवत आहे की कदाचित मीच खूप जास्त इफर्ट्स टाकत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. एखादं रिलेशनशिप जपण्याच्या बाबतीमध्ये असो किंवा कार्यक्षेत्रामध्येही तुम्हाला असं वाटत आहे कदाचित ही जी दुसरी लोक आहेत ते तुमच्या शत्रूंसोबत मिळून काही ना काही ते कटकारस्थानं करत आहे, असेही विचार तुमच्या डोक्यात येत आहे. कारण की असू शकतं तुम्ही खूप जास्त विचार करत आहात, त्यामुळे अदर लोकांचे सुद्धा विचार जे आहेत ते तुमच्यावरती इम्पॅक्ट करत आहेत. घरातही कुणीतरी अशी व्यक्ती आहे, तुमचे हजबंड असतील, वाईफ असतील, सासू असेल, सासरे असतील, कुणीही बहीण भाऊ कुणीही असू शकतं, जे तुम्हाला सतत येऊन काही ना काहीतरी बोलत आहे, काही ना काहीतरी असं बोलत आहे ज्याने तुमचं डोकं खराब होत आहे. तुम्हाला वाटतं की काय हा माणूस असं माझ्या सारखं कानामध्ये येऊन काही गोष्टी सांगत आहे. नेगेटिव्हिटी तुमच्यावरती ती व्यक्ती सेंड करत आहे, त्या व्यक्तीचा नेगेटिव्हिटीचा प्रभाव तुमच्यावरती होत आहे. तुम्हाला खूप जास्त ड्रेन फील होत आहे. तुम्हाला असं वाटत आहे की कुठलं काम करू नये, काय नाही, फक्त शांत आपलं बसून राहावं, किंवा काय करायचंय काय नाही ते करायसाठी तुम्ही ती गोष्ट पुढे ढकलत आहात. मे बी तुम्हाला आता सध्या तुमचा ग्रोथकडे तुम्हाला फोकस करायचा आहे, परंतु बहुतेक आहे तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला कळत नाही नेमकं मला काय चूज करायला हवं आहे. यासाठी तुमच्या मनामध्ये गोंधळ उडालेला असण्याची शक्यता आहे. सो येथे दिसून येत आहे की तुम्ही काहीतरी बिझनेस करण्याच्या विचारामध्ये आहात. बिझनेसमध्ये तुम्हाला प्रोग्रेस हवी आहे, करिअरमध्ये प्रोग्रेस हवी आहे, शिक्षणामध्ये प्रोग्रेस हवी आहे. तुमच्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या आहे. तुमचे शत्रू मे बी असू शकतात सध्या, त्यांच्याविषयी सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये विचार सुरू आहे की त्या लोकांनी तुमच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे तुम्हाला वागवलं गेलं, कसं तुम्हाला त्रास दिला त्यांनी, ह्याचा पण तुम्ही विचार करत आहात. राहून तुमच्या मनामध्ये ते विचार येतात. तुम्हाला वाटतं की कशा खालच्या पातळीचे ते लोक होते आणि तुम्ही त्यांच्यासोबत राहत होता, बरं झालं त्यांच्यापासून पिच्छा सुटला, किंवा काहीतरी असं झालं की तुम्ही त्यांच्यापासून दूर गेलं. परंतु त्यांच्या कारवाई काही थांबलेल्या नाहीत. ते मागून इकडून तिकडून कुठून ना कुठून तरी तुमची खबर घेत आहेत. माहिती नाही त्यांना त्याच्यामध्ये काय आनंद मिळतो, पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जे त्यांनी तुमच्या आजूबाजूला एक जाळं विणलं, तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम त्यांना भविष्यामध्ये नक्की भोगावे लागणार आहे. कारण की येथे आपल्याला शनी महाराजांची ऊर्जा आहे. शनी महाराज आपल्याला माहिती आहे कर्माचे देवता आहेत. तुम्ही कोणताही वाईट करा, चांगलं करा, कोणाचं काही करा, तुम्हाला असं दाखवायचं असेल, कोणी तुम्हाला दाखवत असेल की नाही
मी तुमच्या बाजूने मनाने खूप तुमच्याशी कनेक्टेड आहे, परंतु ते तोंडावर दाखवतात, परंतु पाठीमागे जर मनामध्ये चिंतत असतील वाईट, तर ते सुद्धा एक कर्मा असतो. तो कर्मा काय होतो, क्रिएट होतो. तर ते तोंडावर बोलणारे बहुतेक आहे तुमच्याशी चांगले, परंतु तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करणारे सुद्धा लोक इथे इंडिकेट होत आहे. सध्या तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहात. तुमच्या इच्छा ज्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही फोकस करत आहात. तुमच्या भावना, तुमचा असू शकतं एखाद्या पर्सननी तुम्हाला मे बी असू शकतं खूप निग्लेक्टेड केलेलं आहे. तुमच्या सध्याच्या रिलेशनशिप पासून तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये आहात, कारण की जेथे जेथे तुम्ही इथे ह्या रीडिंगमध्ये आले आहात, सो 100% तुमच्या काहीतरी रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. सो ही जर रीडिंग तुम्हाला रेझोनेट होत असेल तर नक्कीच क्लेम करा. इथे नक्की दिसून येत आहे की काही ना काहीतरी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, और सेपरेशन आहे, किंवा तुमच्या पार्टनर सोबत सध्या तुम्ही माइंडली कनेक्टेड नाही आहात, कारण की तुम्हाला इथे वाटत आहे की मीच खूप जास्त इफर्ट्स टाकत आहे, माझंच खूप जास्त प्रयत्न आहे. मागे वळून पाहिलं तर तुम्हाला दिसते की तुमच्या पर्सनचं इथे कुठेही इफर्ट्स नाही, इथे फक्त तुमचाच खूप जास्त इफर्ट्स आहे, तुम्हीच खूप जास्त त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि तुम्ही गिव्हिंग एनर्जीमध्ये राहिलेले आहात सतत. तर आता तुम्ही ते थांबवण्याच्या विचारामध्ये आहात. असू शकतो तुम्ही ती गोष्ट आता सोडून देण्याच्या विचार, कधी कधी तुम्हाला वाटतं मूव्ह ऑन करावं, कधी कधी वाटतं नाही ठीक आहे, परंतु असं होईल तुमच्या बाबतीमध्ये. परंतु असंही होईल की नंतर तुमचे विचार बदलतील, तुम्हाला वाटेल ठीक आहे आपण एक चान्स द्यायला पाहिजे. कारण की असू शकतो मी खूप जास्त घाईत विचार करतोय का, खूप जास्त विचार करतोय का, तर असेही विचार येऊ शकतात. म्हणजे दोन्ही बाजूनी तुमचं डबल माइंडेड येथे दिसून येत आहे. द्विधा मनस्थिती येथे आपल्याला तुमची झालेली दिसून येत आहे. मे बी असू शकतो तुम्हाला मागच्या ज्या काही गोष्टी आठवतात तेव्हा असं वाटतं की नको, हे रिलेशनशिप आपल्यासाठी काही कामाचं नाहीये, कारण की ह्याच्यामध्ये आपणच खूप जास्त गोष्टी करत आहोत. तुमचे मे बी पार्टनर असतील ते याच्यामध्ये इफर्ट्स टाकत नाहीयेत आणि येथे दिसून येत आहे तुम्ही मात्र खूप जास्त ह्याच्यामध्ये कार्य केलेलं आहे आणि तुम्ही कार्यामध्ये त्या पुढे गेलेले आहात. तुम्ही आता थकलेले आहात. सो असंही असू शकतं. वेटिंग पिरियडमध्ये राहिलेले आहात बऱ्याच दिवसमध्ये, परंतु तुम्हाला काही रिस्पॉन्स नाही मिळाला, तुम्हाला काहीही नाही जाणवलं. तुम्ही आता कदाचित तुम्ही असं ठरवलेलं आहे की तुम्ही आता याच्यामधून बाहेर पडणार आहात, परंतु तुमचं एक मन जे आहे ते तुम्हाला कुठेतरी सांगते खूप घाई होते, थोडंसं थांबा, थोडं वेटिंग करा. तर असंही तुमचं मन तुम्हाला सांगतंय. तर ती इंट्युशन आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. असू शकतं तुमचं मन तुम्हाला सांगते की नाही अजून काही संपलेलं नाहीये, हे मी खूप घाईचा विचार करतोय, त्यामुळे कदाचित असं वाटत आहे. तर असू शकतं तसंही आहे काहींच्या बाबतीमध्ये. सो लगेच निर्णय घेण्याची काही गरज नाही, परंतु येथे दिसून येत आहे तुम्ही सेल्फ वर्थमध्ये येत आहात. तुम्ही स्वतःची किंमत ओळखत आहात. यार मी किती दिवस ह्याच्यामध्ये घालवायचे, माझ्यासाठी जर कोणी स्टँडच घ्यायला तयार नाही, माझ्यासाठी जर कोणी नाहीच आहे, तर मी माझ्या स्वतःसाठीच जगेन किंवा मी माझ्या स्वतःसाठीच करेन, मला काही गरज नाही कोणाची, किंवा असेही विचार तुमच्या डोक्यामध्ये येत आहेत. सो असू शकतं हे तुमच्या बाबतीमध्ये आहे, तुमच्या ओव्हरऑल जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये आहे. तर हे 7/7चं पोर्टल जे आहे ते तुम्हाला जस्टिस देणार आहे, न्याय देणार आहे. सो हे जे काही कार्ड आलेलं आहे जस्टिसचं, तर ते तुम्हाला ह्या सर्व 7/7 पोर्टलचे हे 7 दिवस असणार आहेत. तर ह्या 7 दिवसामध्ये ही एनर्जी असणार आहे आणि ही एनर्जी तुम्हाला तुमच्या जस्टिसकडे घेऊन जात आहे, न्यायाकडे घेऊन जात आहे. तर तुम्ही डिवाइनला न्याय मागत आहात. तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या संतुलित होण्याच्या मार्गावरती आहेत. तर येथे क्लिन्झिंग होत आहे, कर्मा क्लिन्झिंग होत आहे. जी काही फिअरची एनर्जी होती, जे काही मागं दडून ठेवलेल्या भावना होत्या त्या पुढे येतील. तुमच्या ह्या 7 दिवसांमध्ये तुम्ही जे काही गोष्टींवरती आतापर्यंत काम केलेलं नाही, तर त्यावरती तुमची सफाई होताना दिसून येत आहे. लास्टची सफाई जी की तुम्हाला तयार करत आहे पुढील पोर्टलसाठी, जे की 11/11चं पोर्टल आहे आणि ते खूप जास्त पॉवरफुल आहे. 8/8चं जे पोर्टल येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे बक्षिसं मिळतील, त्यामध्ये तुमचे गिफ्ट्स मिळतील. परंतु हे जे काही 7/7चं पोर्टल आहे ते स्पिरिच्युअल आहे. तुमच्यातील जे काही अँगर आहे, फिअर आहे, म्हणजे भीती आहे, राग आहे, जे जे राहिलेलं आहे ते डिवाइन तुम्हाला पडताळून पाहायला सांगेल, तुम्हाला दाखवेल. हे बघा इथं तुमचं फिअर आहे, इथे तुम्ही घाबरत आहात, तर ह्याच्यावरती काम करा. इथे तुम्हाला राग येत आहे तर ह्याच्यावरती काम करा. इथे तुमची ज्वेलसी वाढत आहे याच्यावरती काम करा. तर याच्यासाठी हे 7/7चं पोर्टल स्पिरिच्युअल लोकांसाठी असतं की हे एक गेटवे आहे. याच्यामध्ये बघा म्हणजे एक दर्शनची रांग असते, अदर दिवसांमध्ये दर्शनांची रांग असते, आपण देवाला जातो. परंतु हे 7/7चं पोर्टल आहे, 8/8चं पोर्टल आहे. हे काय VIP दर्शन आहे, म्हणजे तुम्ही जाऊन डायरेक्ट त्यांच्याकडे मागू शकता काही पण, तुमची विश कंप्लीट होऊ शकते या दिवसांमध्ये. तर हे जे काही पोर्टल आहे ही VIP लोकांसाठी आहे. सो तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट आहात डिवाइनसाठी. तर ह्या पोर्टलमध्ये डिवाइनला तुम्हाला काही ना काही गोष्टी मागायच्या आहेत, परंतु त्याआधी डिवाइन तुमची टेस्ट घेणार, डिवाइन तुम्हाला विचारणार, डिवाइन तुम्हाला दाखवणार, तुला मी हे दाखवलंय बघ, तुझा अजूनही विश्वास आहे का ह्या गोष्टीवरती. तर डिवाइन तुम्हाला दाखवणार. यू हॅव टू फॉलो युअर इंट्युशन्स. तर तुमच्या इंट्युशनवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, ना की तुमच्या माइंडवरती. तर येथे दिसून येत आहे काही गोष्टी तुम्ही धरत आहात, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला येथे बिलकुल मान्य नाहीये आणि तुम्ही आता स्वतःसाठी स्टँड घेत आहात, स्वतःची
इनर म्हणजे तुमचं जे काही तुमची किंमत आहे ती तुम्ही तुमची ओळखत आहात. तुम्हाला कळालेलं आहे की कोणाच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नाही आहे आणि अशा रिलेशनशिपच्या पाठीमागे जाऊन पण काही उपयोग नाही जिथे फक्त आपल्याला मनस्ताप होत आहे. बट इथे असंही आहे तुमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे की तुम्हाला ते सोडायचं पण नाही आहे किंवा डिवाइन तसं करू देत नाही आहे तुम्हाला. तर ह्या दोन्ही शक्यता तुमच्या बाबतीमध्ये इथे इंडिकेट होत आहे. मे बी ओव्हरऑल ऊर्जा ज्या आहेत त्या सक्सेसच्या आणि जस्टिसच्या आहेत. तर तुम्हाला ह्या सर्व परिस्थितीमध्ये जस्टिस, योग्य तो जस्टिस मिळावा अशी तुमची इच्छा आहे. सो ही तुमची ऊर्जा आहे ओव्हरऑल बिझनेसच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात आणि तुमच्या फायनान्सेसच्या संदर्भामध्ये ह्या ऊर्जा आहेत की तुम्ही काहीतरी स्टँड घेत आहात, नवीन सुरुवात करत आहात, न्यू बिगिनिंग आहे, तुमचे बोजा कर्जा जे आहे ते उतरत आहे. तसेच तुम्ही भविष्यामध्ये कुठल्या तरी पॉझिटिव्ह रिलेशनशिपकडेही जाताना येथे दिसून येत आहे. सो तुमच्यातली फिअर, तुमच्यातलं भीती, तुमच्यातलं कन्फ्युजन, तुमच्यातील जो काही असंतुलितपणा आहे त्यावरती हा पूर्ण मन जो आहे तो कार्य होणार आहे. पूर्ण 7/7चं पोर्टल जे आहे ते पूर्ण तुमचं त्याच्यासाठीच असणार आहे. सो ही काही डेव्हिल ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुमच्या अराउंड येथे आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही नेगेटिव्ह थिंकिंगमध्ये आहात सध्या, फिअरच्या एनर्जीमध्ये आहात, भीती वाटत आहे की माहिती नाही काय. आजूबाजूला पण वातावरण तसंच आहे. सो त्यामुळे बॉडी पेन सुद्धा होण्याची शक्यता आहे. सो ही तुमची ऊर्जा आहे. नेक्स्ट आपण तुमच्या पार्टनरची ऊर्जा घेत आहोत. मी कार्ड शफल करते. तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पटापट आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. ओम नमः शिवाय, हर महादेव. आणि लाईक करा, लाईक करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. ओम नमः शिवाय. तुम्ही चांगली ऊर्जा द्या मला, म्हणजे माझी पण ऊर्जा चांगली होईल आणि कार्ड चांगले येतील. ओम नमः शिवाय. सो कनेक्ट विथ दिस कार्ड्स. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. कुठलीही तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे, लाईक करायचं आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. सगळ्यांनी लाईक करा. 200-300 लोकांनी लाईक करून काही उपयोग नाहीये. ओके, तर बघूया तुमच्या पार्टनरची ऊर्जा. ओके, तर व्हिज्युअलाइज युअर पार्टनर. त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. त्यांचं नाव तुम्ही 3 वेळेस घ्यायचं आहे. जे कोणी तुमचे पार्टनर आहेत तर त्यांची ही ऊर्जा आहे. आणि ऊर्जा काय आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, तर आपल्याला इथे दिसून येत आहे जे की नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे. तुमचे पार्टनर तुमच्यापासून दूर आहेत. ट्विन फ्लेम कनेक्शन आहे, सोलमेट कनेक्शन आहे. तर तुम्ही जे काही विचार करत आहात सध्या तेच तुमचे ते आहेत. जर तुम्ही विचार करत असाल ते सोलमेट आहेत का, ते येस, ते तुमचे सोलमेट आहे. जर तुम्ही विचार करत आहात ट्विन फ्लेम आहेत, येस, ते तुमचे ट्विन फ्लेम आहेत. तर जे कोणी तुम्ही विचार करत आहात तर ते तुमचे ते आहेत. आणि ते सुद्धा आता हाच विचार करत आहे की मे बी असू शकतं मी ह्या व्यक्तीला खूप जास्त टाळलेलं आहे इतक्या दिवस, खूप जास्त मी ह्या व्यक्तीपासून दूर राहिलेलो आहे, ह्या व्यक्तीला मी खूप त्रास दिलेला आहे. परंतु आता इथे आपल्याला न्यू बिगिनिंग होताना दिसून येत आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड, डेथचं कार्ड आपल्याला काय इंडिकेट करतंय की तुमच्या पार्टनरचा जो आहे तो येथे कुठेतरी इगो डेथ होत आहे. इगो डेथ होतो म्हणजे जर त्या व्यक्तीला खूप जास्त इगो असेल तर त्या व्यक्तीला आता ह्या गोष्टी कळत आहेत हळूहळू ह्या रिलेशनशिप बद्दल, किंवा हे जे काय आहे तुमचं सध्या सुरू आहे किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, तर यामध्ये न्यू बिगिनिंग करण्याची शक्यता आहे. 100% जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ह्या 7 दिवसांमध्ये त्यांच्या पार्टनर सोबत त्यांचं कम्युनिकेशन होण्याची शक्यता आहे. बिकॉज इथे कार्ड आपल्याला सांगताय 8 ऑफ वॉन्ड्स. हे कार्ड जे आहे ते कम्युनिकेशन दर्शवित आहे. तुमचे जे काही थांबलेलं कम्युनिकेशन होतं तर ते येथे सुरू होणार आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. रिलेशनशिपमध्ये खूप जास्त चांगला पॉझिटिव्ह बदल होताना येथे दिसून येत आहे. ज्या मागच्या गोष्टी होत्या त्या येथे संपलेल्या आहेत. न्यू बिगिनिंग, नवीन सुरुवात येथे होत आहे. पुनर्जन्म होत आहे सगळ्या गोष्टींचा. तुमचे पार्टनर सध्या ज्या गोष्टीमध्ये विचार करत आहेत तर त्यांच्याही जीवनामध्ये सध्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या मागे घडून गेलेल्या आहेत त्या कुठेतरी संपत आहेत आणि नवीन सुरुवात ते करण्याच्या तयारीमध्ये आहेत. या रिलेशनशिप बाबतीमध्ये ज्या काही नेगेटिव्ह ऊर्जा होत्या त्या नेगेटिव्ह ऊर्जा पुढील 6 दिवसांमध्ये येथे निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे. असू शकतं ती नेगेटिव्ह ऊर्जा होती, त्यांच्या अराउंड होती, कोणी थर्ड पार्टी सिच्युएशन होती, तर ती सुद्धा येथे निघून जाणार आहे. कारण की येथे त्यांना कळून चुकलेलं आहे की थर्ड पार्टी इज नॉट
हर्डल इन युअर जर्नी, म्हणजे ही जी काही तुमची सध्याची जर्नी आहे, आध्यात्मिक जर्नी आहे, त्याच्यामध्ये थर्ड पार्टी हा अडथळा नाहीच आहे मुळात. तर अडथळा त्यांच्या स्वतःचा जो काही फिअरचा इश्यू आहे किंवा इगो आहे तो येथे दिसून येत आहे आणि त्यावरती ते काम करत आहेत आणि त्या काम केल्यानेच त्यांच्या जीवनातून ती काही जी काही सध्याची नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती येथे दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि ते तुमच्याकडे येणार आहे. ते तुमच्याकडं येण्याच्या विचारामध्ये आहे, तुमच्याशी बोलण्याच्या विचारात आहेत, कम्युनिकेशन करण्याच्या विचारामध्ये आहेत. कारण की आता त्यांना पण मला असं वाटत आहे खूप आपण लोकांचा विचार केलाय, खूप सगळ्या जगाचा विचार केलाय, आपला विचार केलाय, पोरांचा विचार केलाय, फॅमिलीचा विचार केलाय, म्हणजे काय असेल ते मॅरिड असतील तर सगळ्यांचा विचार करून झालाय. परंतु आपण कधीही आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये विचार केलेला नाही. आपण खूप जास्त ह्याच्यापासून दूर पळालेलो आहे, खूप आपण एकमेकांना त्रास दिलेला आहे आणि मुळात म्हणजे कारण काही नव्हतं तरी सुद्धा आपण एकमेकाला त्रास दिलेला आहे. सो असेही येथे विचारचक्र आहे. सो आता ते पण विचार करत आहे भाड में गई सारी दुनिया. सो असंही विचारचक्र त्यांच्या डोक्यामध्ये आहे बिकॉज ऑफ दिस कार्ड. 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते पॉझिटिव्ह शिफ्ट तुमच्या नात्यामध्ये दिसून येत आहे, ग्रेट ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या नात्यामध्ये दिसून येत आहे आणि माझ्या ऊर्जाही तुम्हाला कळत असतील की पॉझिटिव्ह साईन आहे. सो नक्की जे काही असं नाही काही व्हेरी सिम्पल, बट हे एक ॲज अ आपण म्हणतो ना ॲडव्हेंचर घेतलेला आहे त्यांनी अँड ॲज अ आपण म्हणू की नेक्स्ट लेवलमध्ये हे तुमचं रिलेशनशिप जात आहे. सो आपण आता ज्या काही गोष्टी मध्ये येणार आहेत, सो मध्ये येणार आहेत तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही, तर फोकस ऑन युअर जर्नी आणि ते तसंच करणार आहेत. तर तुमचे पार्टनर तुमच्यावरती फोकस करणार आहेत आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यावरती फोकस करणार आहात. परंतु ओव्हरऑल जी काही तुमची ऊर्जा आहे असू शकतं तुम्हाला पण त्याच गोष्टीमध्ये आनंद वाटणार आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही आता त्या गोष्टींपासून थोडंसं कटेकटेस रहने वाले हो आप, तर त्याच्यापासून थोडंसं दूर राहणार आहात. परंतु येथे दिसून येत आहे की ह्या नात्यामध्ये एक पॉझिटिव्ह शिफ्ट आपल्याला पुढील 7 दिवसांमध्ये येताना दिसून येत आहे बिकॉज ऑफ दिस कार्ड 6 ऑफ सॉर्ट्स, म्हणजे जे विचारचक्र आहे ते तुमचे पॉझिटिव्हिटीकडे जात आहे, तुमचे पर्सन तुमच्याकडे येत आहेत. कारण की असू शकतं खूप गोष्टी अनालिटिक्स करून झालेल्या आहेत. येथे जर एखादं रिलेशनशिप इतके दिवस सुरू आहे परंतु त्यामध्ये कुठलेही चेंजेस होत नाहीये, तर येथे असू शकतं तुम्ही त्या ऊर्जांपासून दूर निघून जाण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु तुमचे पार्टनर जे आहे ते तुमच्याशी काही ना काहीतरी कम्युनिकेशन करून तुमच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की आता सगळ्यांचा विचार करून झालेला आहे. येथे कुठेतरी स्वतःची विश, स्वतःची इच्छा यावरती सुद्धा त्यांना फोकस करण्याची इच्छा आहे. ॲज अ ॲडव्हेंचर त्यांनी हे घेतलेलं येथे दिसून येत आहे. कारण की रिस्क म्हणतो आपण, रिस्क घेणं गरजेचं असतं जीवनामध्ये, तर असू शकतं सध्या ती रिस्क घेण्याचा ते विचार करत आहे. कारण की विदाऊट रिस्क ह्या जीवनामध्ये काहीही मिळत नाही. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू आणि तुमची जी काही सध्याची विश आहे ती कंप्लीट होण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही ॲज अ ते लाईटली घेणार आहात, कारण की दिसून येते तुम्ही खूप जास्त इफर्ट्स टाकलेले आहेत, परंतु युअर पार्टनर नॉट ॲज कम्पेअर ॲज यू इन्वॉल्व इन दिस रिलेशनशिप. सो दॅट्स वाय यू आर व्हेरी, तर नक्कीच येथे दिसून येत आहे यामध्ये त्यांना डिवाइन सपोर्ट करणार आहे. डिवाइन त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मनामध्ये जी काही फिअरची एनर्जी आहे, भीती आहे, ती येथे दूर होईल. या सर्व 7/7च्या पोर्टलमध्ये हे जे काही पुढील 7 दिवस आहेत त्यांच्या अॅनालिटिक्ससाठी आहेत. त्यांना अॅनालिसिस करावं लागणार आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचं. हे सगळं काही जे काही घडत आहे त्यामध्ये नेमकं त्यांची काय चूक आहे हे त्यांना कळायला हवी आहे. सो त्याच्या बाबतीमध्ये अॅनालिटिक्स किंवा अॅनालिसिस करताना ते दिसून येत आहेत. कारण की येथे दिसून येत आहे की खूप म्हणजे खूपच एखाद्या गोष्टीला ताणलं किंवा खूपच त्या गोष्टीला माहिती आहे त्यांना सगळ्या गोष्टी, तरी सुद्धा त्यांनी त्या ताणलेल्या आहेत. म्हणजे एखादी गोष्ट स्ट्रेसमध्ये घेऊन गेलं तर ती नंतर तुटून जाते. सो तर हे तोडायचं नाहीये त्यांना, कारण की त्यांना माहिती आहे याची रिअलिटी काय आहे, याची खरी फॅक्ट काय आहे. सो त्यामुळे येथे ते तुम्हाला जस्टिस देण्याच्या विचारामध्ये आहेत आणि ते लवकरच तुमच्याशी ह्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी कम्युनिकेशन करतील, काही ना काहीतरी बोलतील. कारण की येथे असू शकतं थर्ड पार्टी सिच्युएशन असल्यामुळे सुद्धा येथे काही गोष्टी इंडिकेट होत आहे, परंतु रिअल पार्टनर कोण आहे त्याचे सुद्धा त्यांना जाणीव होणार आहे. तर ही जी काही 7/7ची ऊर्जा आलेली आहे ही पॉझिटिव्ह असणार आहे. तर त्या दृष्टीने येथे कार्य घडताना आपल्याला दिसून येत आहे. एक स्टॅबिलिटी तुम्हाला नात्यामध्ये दिली जाईल, एक स्टॅबिलिटी. जर सध्या खूप जास्त कन्फ्युजन असेल, तुम्हाला वाटत असेल माहिती नाही ह्याच्यामध्ये काय होईल, बट युअर पार्टनर ऑल्सो थिंकिंग लाईक यू, म्हणजे तुम्ही आणि ते सारखेच विचार करत आहात. सो येथे दिसून येत आहे त्यांना सुद्धा काही ना काहीतरी इथे आर्थिक
स्टॅबिलिटी ते मिळवत आहे जीवनामध्ये, तसेच ह्या नात्यामध्ये सुद्धा स्टॅबिलिटी मिळवण्याच्या पाठीमागे ते आहेत. तर नक्कीच न्यू बिगिनिंग होत आहे, मागील गोष्टींची डेथ होत आहे. जे कुठले कार्मिक रिलेशनशिप होते, थर्ड पार्टी सिच्युएशन होती, तर ते रिलेशनशिप तुमच्या जीवनामधून निघून जात आहेत, तसेच त्यांच्याही जीवनामधून ते निघून जातील. मे बी बॉडीली नाही निघून जाणार, बट माइंडली त्यांच्या डोक्यातून त्या गोष्टी निघून जाणार आहेत. कारण की येथे दिसून येत आहे युअर पार्टनर थिंकिंग मॅन झालेले आहेत ते. सो थिंकिंग मॅन, व्हेरी थिंकिंग. तर ते असू शकतं मेल फिमेल कोणी असो, बट दे आर थिंकिंग अबाउट यू, दे आर थिंकिंग अबाउट दिस रिलेशनशिप बिकॉज कारण की त्यांचे तुमच्यावरती खूप जास्त अनकंडिशनल लव्ह आहे आणि ती ऊर्जा त्यांना कळत आहे. डिवाइनशी कनेक्टेड होण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात आणि जजमेंट देणार आहेत. सो त्यांच्या डोक्यात सुद्धा आहे की ह्या नात्याला कशा प्रकारे जजमेंट देता येईल, न्याय देता येईल. कारण की हे काही साधं सिंपल नातं नाही आहे. याच्यामध्ये बहुतेक तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे किंवा जे काही ह्या जर्नीमध्ये हर्डल्स तुम्ही पाहिलेले आहेत, कदाचित त्याची त्यांना जाणीव होत आहे. असू शकतं तुम्ही जे काही त्यांच्यासाठी केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी इफर्ट्स तुम्ही दाखवलेले आहेत, तर कदाचित त्या गोष्टींची त्यांना जाणीव होत आहे. येथे दिसून येते तुम्ही खूप कार्य तुमच्यावरती केलेलं आहे, तुमच्या रिलेशनशिपला जपण्यासाठी, तुमच्या पार्टनरसाठी, त्यांच्या सक्सेससाठी, त्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा यासाठी. तर मग डिवाइन पण ह्या गोष्टी पाहत आहे, तर डिवाइन सुद्धा त्यांना त्या गोष्टींसाठी पुश करत आहे की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय, तुम्ही त्या व्यक्तीसोबत चुकीचं करताय जी तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे अँड तुम्ही साधं त्यांच्याशी कम्युनिकेशन सुद्धा करत नाही. तर हे खूपच म्हणजे का तर तुमच्यात असणारं फिअर, तुमच्यात असणारी भीती. तर एवढं तुम्ही स्ट्रॉंग आहात, एवढे जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, एवढे जर तुमच्यामध्ये पॉवर आहे, देन यू हॅव टू शो इट. तुम्हाला ती दाखवण्याची गरज आहे, तुम्हाला तुमचे गुण दाखवण्याची गरज आहे. तुम्हाला भीतीच्या एनर्जीमध्ये राहण्याची गरज नाहीये, बिकॉज डिवाइनने तुम्हाला तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी दिलेली आहे, एवढी पॉवर दिलेली आहे. तर तुम्हाला त्या गोष्टींसाठी लढावं लागणार आहे, त्या गोष्टीसाठी तुम्हाला स्टँड घ्यावा लागणार आहे. भले त्यासाठी तुम्हाला जगाच्या विरोधात जावं लागेल, तुम्हाला त्यासाठी सगळ्यांच्या विरोधात जावे लागेल, परंतु येथे तुम्हाला स्वतःच्या ऊर्जांना पॉझिटिव्ह करून जी काही निगेटिव्हिटी आहे तिला ह्या 7 दिवसांमध्ये घालवायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला कार्य करायचं आहे. म्हणजे हे तुमच्या पार्टनरच्या सध्या मनामध्ये सुरू आहे की त्यांना डिवाइन यासाठी पुश करत आहे की तुम्हाला त्यासाठी कार्य करायचं आहे. स्वतःतील जे शॅडो साइड्स आहे, भीती आहे, इगो आहे किंवा अँगर इश्यू आहे, त्याच्यावरती कार्य करायचं आहे. ऑलमोस्ट तुमच्या पार्टनरचं कार्य झालेलं आहे. तुमचे जे कोणी डिवाइन काउंटर पार्ट असतील, तुमचे लव्ह रिलेशनशिप असतील, तर ते सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करताना इथे दिसून येत आहे. कम्युनिकेशन तुमच्याकडे येणार आहे 100%. सो मार्क माय वर्ड्स, कम्युनिकेशन तुमच्या पार्टनर सोबत तुमचं होईल आणि तुमचं नंतर येथे आपल्याला दिसून येत आहे पुढील वाटचाल जजमेंटकडे आहे. हेल्थच्या संदर्भात सुद्धा असू शकतं, जसं तुम्ही फील करत आहात, तुमचे बॉडी पेन आहे, तुम्ही खूप जास्त रेस्टलेस फील करत आहात, एक हेवीनेस आहे, एक प्रकारे वीकनेस आहे, तर युअर पार्टनर ऑल्सो डीलिंग विथ दिस. म्हणजे त्यांच्यासोबत सुद्धा अशाच गोष्टी होत आहे, हेल्थ इश्यू आहेत काही. तर हे सगळं क्लिन्झिंग होत आहे, कर्मा क्लिन्झिंग होत आहे. तुमची एनर्जी जी काय आहे ती क्लिन्झिंग होत आहे, तुमची एनर्जी जी काय आहे ती क्लिन्झिंग होत आहे, तसंच तुमच्या पार्टनरचीही होताना येथे दिसून येत आहे. मे बी याच्यामध्ये प्लॅनिंग करण्याची खूप जास्त गरज आहे, यामध्ये खूप गोष्टी आहे, परंतु यामध्ये काही ना काहीतरी नेक्स्ट स्टेप नंतर येणारच आहे. नेक्स्ट स्टेप काही ना काहीतरी घ्यावीच लागणार आहे. इथे डिवाइन गाईड करत आहे की 4 months पर्यंत तरी ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चालणार आहे, परंतु त्यासाठी काही ना काहीतरी नेक्स्ट स्टेप घेण्याची गरज आहे. सो ह्या सर्व ऊर्जा आहे तुमच्या पार्टनरच्या. आय होप की दे आर व्हेरी इनोसंट इन दिस ऑल प्रोसेस. तर ह्या सर्व प्रोसेसमध्ये ही जर्नी आहे याचा त्यांना अंदाज आलेला आहे, ह्या सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत, ह्या सर्व गोष्टींचं त्यांना कल्पना आहे. परंतु असू शकतं ती व्यक्ती रिस्क घेणार आहे, परंतु ह्या वेळेस रिस्क घेताना ती व्यक्ती जी आहे, तुमचे पार्टनर जे आहेत, ते फुल ऑफ एक्सपिरियन्स, म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टींचा विचार करून ते ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये विचार करणार आहे. बिकॉज येथे दिसून येत आहे ज्या ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत आहेत त्या इथून मागे ज्या घडल्या त्या त्यांच्या म्हणजे त्यांनी त्याचा अनुभव नव्हता किंवा त्यांनी अशी प्रत्येक वेळेस रिस्क घेतलेली आहे, त्यामध्ये कधी त्यांनी पूर्ण विचार केलेला नाही. बट येथे दिसून येत आहे आता पूर्ण त्यांच्याकडे विचार क्षमता आहे, पूर्ण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे अँड डिवाइनशी कनेक्टेड आहे. सो डिवाइनचा पण त्यांच्यावरती आशीर्वाद आहे, पॉझिटिव्हिटी आहे. सो येथे आता पुढील इथून पुढे ज्या काही गोष्टी घडतील त्या पॉझिटिव्ह वेनेच घडणार आहेत. बिकॉज हे कार्ड जे आहे हे मेजर अर्काना कार्ड आहे आणि हे टॅरोट मधलं सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे, द फूलचं कार्ड आहे. आणि हे जर तुमच्या पार्टनरसाठी आलं असेल तर नक्कीच दे आर व्हेरी इनोसंट, व्हेरी पॉवरफुल पर्सन. बट पूर्वी जे आहे रिस्क घेताना ते विचार करत नव्हते, डायरेक्ट रिस्क घ्यायचे, परंतु आता तसं नाहीये. ती व्यक्ती खूप जास्त समजूतदार झालेली आहे, त्याच्याकडे अनुभव आहे अँड आता ज्या गोष्टी त्यांना रिस्क घेण्यापासून दूर करत आहेत
तर आता त्याचाही पूर्ण अभ्यास करून ती व्यक्ती तुमच्याकडे येताना येथे दिसून येत आहे. ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, युनिव्हर्स त्यांच्या पाठीमागे आहे आणि युनिव्हर्सच त्यांना यासाठी गाईड करत आहे, युनिव्हर्सच त्यांना यासाठी पुश करणार आहे. तर तुमच्या मनामध्ये सध्या जे काही नकारात्मक विचार आहेत तर त्यांना दूर करा. सध्या तुमची ऊर्जा खूप जास्त नेगेटिव्हिटीकडे गेली असेल, तुम्ही विचार करत असाल, फिअरच्या एनर्जीमध्ये असाल, तुम्ही सोडून देण्याच्या विचारामध्ये असाल, तुमच्या डोक्यामध्ये असं चाललं असेल की कायच उपयोग आहे याचा, ह्याचं करूनच काय फायदा आहे, असंच करून काय फायदा आहे, हेच काय तेच काय, ती व्यक्ती बोलतच नाही, अमुकच नाही तमुकच नाही. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की येथे न्यू बिगिनिंग होत आहे, नवीन सुरुवात होत आहे. मे बी यू आर डीलिंग विथ युअर न्यू पार्टनर और न्यू पार्टनर सुद्धा काहींच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे, किंवा जे त्यांच्या सध्या डोक्यामध्ये आहे ते विचार करत आहे त्यांचा, तर नक्कीच त्यांच्या बाजूने हे तुम्हाला संदेश आहेत, मेसेजेस आहेत की त्यांच्या जीवनामध्ये ते सध्या विचार करत आहे जजमेंट देण्याचा, न्याय देण्याचा तुम्हाला. तरी ओव्हरऑल तुमच्या आणि तुमच्या पार्टनरची एनर्जी होती. पाहूया हे 7/7चं पोर्टल तुम्हाला काय गायडन्स देत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट 7/7 पोर्टल. ओके. तर हे 7/7चं जे काही पोर्टल आलेलं आहे, तुमच्यातील असणारी नेगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, फिअरची ऊर्जा, भीती हे दूर करून टाकण्यासाठी आलेलं आहे. तर तुम्हाला आता सध्या 7/7 मीन्स 5 नंबर होतो त्याचा. तर ऊर्जा ज्या आहे त्या पॉझिटिव्हिटीकडे जाणार आहे. तुमच्यातली इनर चाइल्ड जे आहे, जे घाबरलेलं आहे, त्याला कुठेतरी प्रेम देण्याची गरज आहे, त्याला कुठेतरी सांभाळून घेण्याची गरज आहे. तर डिवाइन तुम्हाला काय गाईड करत आहे, सफाई करण्याची गरज आहे. सध्या जे काही ब्लॉकेजेस आहे, जे तुमच्या चक्राजमध्ये आहे, तर त्याची क्लिन्झिंग करण्याची गरज आहे. मेडिटेशन करत आहात तर योग्य आहे. आणि मेडिटेशनसाठी जर तुम्हाला काही इनर वर्क प्लॅन हवा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर इनर वर्क दिलं जाईल, ज्याने तुमच्या एनर्जी ज्या आहेत त्या क्लीन्स होतील आणि तुमचे जे विचारचक्र आहेत ते सुद्धा पॉझिटिव्हिटीकडे जातील. तर सध्या जी काही नेगेटिव्हिटी आहे, जे काही तुम्ही पाहतात भविष्याकडे तुम्हाला नेगेटिव्हच दिसतंय, तर येथे नेगेटिव्ह काही नाही आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्हिटीकडे जाणार आहेत. सकारात्मक बदल तुमच्या जीवनाकडे येत आहेत. दे आर कमिंग टुवर्ड्स यू. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. तर आफ्टर दिस पोर्टल तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल होताना दिसून येतील. आर्थिक स्टॅबिलिटी ही येईल. त्याचबरोबर येथे दिसून येत आहे काय जे तुमच्या सोलचं सर्चिंग सुरू आहे. तुमची सोल जी आहे काही ना काहीतरी शोधत असतो आपण, काही ना काहीतरी आपल्या आत्म्याला जे तृप्त करेल असं काहीतरी शोधत असतो. तर त्या गोष्टींचा शोध घेताना तुम्ही दिसून येत आहात. हर्मिट मोडमध्ये जाणार आहात. मे बी तुम्हाला कोणाशी जास्त बोलावंसं वाटत नाही तर यस, तुम्हाला तसंच करायचं आहे. जास्त काही कोणाशी बोलण्याची गरज नाही, कारण इतर लोक येऊन तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या घेतील आणि मग तुम्हाला आणखीन त्याचा त्रास होईल. त्यामुळे येथे डिवाइन तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला असं वाटत आहे की सध्या एकटं राहावं, तर यस, डिवाइन ऑल्सो गाईड यू की तुम्ही एकटं राहा. थोडंसं कोणाच्या एनर्जी फील्डमध्ये जाऊ नका आणि इतर लोकांच्या एनर्जीला सुद्धा तुम्ही घेऊ नका. तर थोडा काळ तुम्ही शांत राहा, थोडा एकांतमध्ये राहा आणि आयसोलेटेड राहा. म्हणजे तुमच्या ऊर्जा ज्या काय आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि मग आधी एकदा आपल्याला आपल्या ऊर्जा समजल्या की मग आपल्याला पुढचं कार्य करता येतं. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, रेस्ट घ्या, थोडा आराम करा. सध्या तुम्ही खूप जास्त बर्डन घेतलेला आहे, कसल्या तरी गोष्टीचं खूप जास्त तुम्ही चिंता करत आहात, बर्डन घेतलेलं आहे, विचारचक्र खूप जास्त वाढलेले आहेत, पुढील गोष्टींचा खूप जास्त विचार करत आहात, फ्युचरचा विचार करत आहात. माहिती नाही हे काय म्हणाल, तो काय म्हणाल, पुढं काय होईल, माझं जॉब राहील का नाही, माझं रिलेशनशिपमध्ये काय होईल, माझं कम्युनिकेशन काय होईल, माझं काय होईल, काय नाही काय नाही, ह्याचा जो काही तुम्ही विचार करत आहात, फॅमिलीचं काय होईल, याचं काय होईल, लग्नाचं काय होईल, करिअरचं काय होईल, तर ते सगळे विचार सोडून द्या आणि सध्या तुम्हाला रेस्ट घ्यायची आहे. पुन्हा जे काही पुढील 7 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रेस्ट मोडमध्ये डिवाइन टाकत आहे. सध्या ऊर्जा ज्या आहेत तुमच्या उदासीनतेच्या असतील तर त्या ऊर्जांवरती तुम्हाला कार्य करायचं आहे, चक्रावरती कार्य करायचं आहे. मे बी हार्ट चक्रा अँड थर्ड आय चक्रावरती तुम्हाला कार्य करायचं, म्हणजे तुम्हाला इंट्युशन्स काय आहेत ते तुमच्या कळतील. चक्रांवरती काम कसं करायचं यासाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क साधा आणि भविष्यामध्ये नक्कीच तुमच्याकडे ॲक्शन येत आहे. सध्या ॲक्शन निडेड नाही आहे, सध्या कुठल्याही ॲक्शन निडेड नाही आहे, तुम्हाला शांत राहायचं आहे काही काळ. तर आफ्टर तुमचे पार्टनर आता ॲक्शन घेतील, तुम्हाला ॲक्शन घेण्याची काहीही गरज नाही. सध्या तुम्ही ॲक्शन घेऊ नका. तर हेल्थच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, फायनान्सेसच्या बाबतीत तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येत आहे, तर समृद्धता येत आहे, एक
लक्झुरी येत आहे, म्हणजे आनंद येत आहे. माता महालक्ष्मीची तुमच्यावरती कृपा आहे. सो बॉटमची ऊर्जा माता महालक्ष्मीची आलेली आहे. तर नक्कीच त्यांच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे. व्हेरी पॉझिटिव्ह साईन आहे. तुम्हाला बर्ड्स दिसत असतील, कुठं कुठं पक्षी वेगवेगळे दिसत असतील, तर त्यांच्याकडे तुम्हाला पॉझिटिव्ह संदेश घेऊन येतात ते पक्षी सुद्धा, तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. 9 नंबरची ऊर्जा आहे. मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांची बर्थ डेट 9 आहे, त्यांचा 9 नंबरशी काहीतरी संबंध आहे, किंवा काहीतरी 9 असं काहीतरी ते त्यांच्या डोक्यामध्ये सुरू आहे. तर 9 नंबरची ऊर्जा आहे. मे बी असू शकतं. काही ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा खूप जास्त विचार करायचा नाहीये. तर हे तुम्हाला येथे गायडन्स आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. मे बी तुम्हाला व्हायलेट रंग खूप जास्त, म्हणजे पर्पल रंग, जांभळा रंग खूप जास्त अट्रॅक्ट करत असेल, तर नक्कीच तुमच्या ऊर्जा हाय वरती पोहोचलेल्या आहेत. ओके, डिवाइनला तुम्हाला समर्पित करायचं आहे. सध्या ज्या काही गोष्टी घडत आहे, सोर्स आपला डिवाइन आहे, युनिव्हर्स आहे. तो युनिव्हर्स तुमच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे. युनिव्हर्स तुम्हाला येथे सगळ्या गोष्टी मिळवून देणार आहे. त्यामुळे सध्या ज्या काही गोष्टी मिळत आहेत त्यांना रिसिप्टिव्ह मोडमध्ये राहा. टेन्शनमध्ये नाही राहायचं आहे आपल्याला, आनंदामध्ये राहायचं आहे. आनंद, फ्रेश एकदम सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी होत आहे. त्यामुळे काळजी करण्याची काहीही गरज नाही. आतापासूनच तुमची जी काही काळजी आहे, चिंता आहे, ती दूर निघून जाणार आहे आफ्टर दिस रिडिंग. सो क्लायमेट दिस रिडिंग अँड व्हेरी पॉझिटिव्ह साईन. तर अंडरस्टँडिंग समजून घ्या, म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये राहा, की एखादी व्यक्ती असं का वागते, त्याच्या पाठीमागं व्हॉट इज द रिझन, याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही तुमच्या चक्रांमध्ये अडकलेले नाही आहेत, तर तुम्हाला असं वाटेल की कुणीतरी येईल आपल्या सोडायला. नो नो नो, कोण नाही येणार तुम्हाला सोडवायला. तुम्ही मुक्तच आहात ऑलरेडी. सो जसं हा पक्षीला दिसतंय की बाहेरचे पक्षी उडवत आहेत आणि बाहेरचे पक्षी उडत आहेत, त्यांना मदत करायला येत आहेत ते, तर असू शकते ही रिडिंग सुद्धा तुम्हाला एक हेल्प घेऊन आलेली आहे, मदत घेऊन आलेली आहे. तसं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर येथे दिसून येत आहे हे पक्षी जे आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला वाचवायला आलेले आहेत, तुम्हाला सोडवायला आलेले आहेत. ज्या सध्याच्या नेगेटिव्ह फील्डमध्ये तुम्ही आहात त्यातून तुम्हाला मुक्त करण्यासाठी ते आलेले आहेत. सो क्लायमेट दिस रिडिंग. आणि नक्कीच तुम्ही ह्या जेलमधून बाहेर पडत आहात. कशाच्या जेलमधून? माइंडच्या जेलमधून. जे मानसिक विचार असतात, नेगेटिव्ह असतात आणि ते लूप खूप जास्त मोठं असतं, तर त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. की तुम्हाला जे दिसत आहे ते खरं नाहीये, त्याच्या पाठीमागं एक काहीतरी सत्य आहे, त्याची तुम्हाला जाणीव होईल या 7 दिवसामध्ये. जे की तुमच्या नेगेटिव्ह ऊर्जा ज्या आहेत त्या संपतील आणि तुम्हाला सत्य दिसेल की तुमचे पार्टनर असं का करत आहेत, तुमच्या जीवनामध्ये हे सगळं का चालू आहे. तर ह्याच्या पाठीमागचं सत्य तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये नक्की कळेल. डिवाइनशी कनेक्टेड राहा, रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहायचं. जे चाललंय ते चालू द्या. खूप जास्त फोर्स करू नका ना, खूप त्याला विरोधही करू नका, किंवा खूप ऍक्सेप्ट मोडमध्ये पण राहू नका. तर जे चाललंय ते चालू द्या. जे काही चाललंय ते गोईंग विथ द फ्लो, गोईंग विथ द फ्लो. तर जे काही घडत आहे त्याला स्वीकारा. आणि जे काही तुमच्या मनामध्ये सध्या विचार आहेत ते एक्झिस्ट करतात, ब्रह्मांडामध्ये ते एक्झिस्ट करतात. तर सतत नेगेटिव्ह थिंकिंग नाही करायची आपल्याला, तर पॉझिटिव्ह ऊर्जांमध्ये राहायचं आहे. लेट्स सी, तुमच्या पार्टनरकडून आपण 2-3 संदेश घेऊया. ओम नमः शिवाय. डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट दिस. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके. हो, तर हे तुमच्या पार्टनरचे मेसेजेस आहेत. आय कांट स्टॉप थिंकिंग अबाउट यू. जसं मी तुम्हाला सांगितलं की थिंकिंग मॅन आहे तुमचे पार्टनर. सो दे कांट स्टॉप थिंकिंग अबाउट यू. तुमच्याविषयी विचार करण्यापासून त्यांना कोणीही थांबवू शकत नाही, बिकॉज दे आर व्हेरी थिंकिंग मॅन. आणि ते खूप जास्त विचार करत आहे तुमच्याविषयी. अँड इथे आपल्याला दिसून येत आहे असे पण काही काहींचे आहे की वी बोथ नो आय एम नॉट फॉर वन फॉर यू. तर असं वाटत आहे ते तुम्हाला तुमच्यासाठी डिझर्व नाही करत. त्यानंतर मी ह्यांच्यासाठी लायकीचा नाही आहे असंही वाटत आहे. लायकीचं आहे, लायकीचं नाही, म्हणजे दोन्हींसाठी. आय विश आय कुड शेअर माय गुड न्यूज विथ यू. असू शकतं त्यांच्याकडे काहीतरी गुड न्यूज आहे आणि त्यांना ती तुम्हाला शेअर करायची आहे, तुम्हाला सांगायचं आहे काहीतरी त्यांना तुमच्याशी बोलायचं, पण असू शकतं काहीतरी हर्डल्समध्ये आहे त्यामुळे ते बोलू शकत नाही. तर अशाही ऊर्जा आहेत. त्याचबरोबर आय नो आय वॉज अ डिस्ट्रॅक्शन फ्रॉम युअर पेन. तर त्यांना असंही माहिती आहे की ते जे तेव्हा तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे असू शकतं मागच्या काही गोष्टी त्यांना आठवत आहे, जे तुम्ही सोबत घालवलेल्या आहेत, काही तुमचा टाइम स्पेंड केलेला आहे, काही गोष्टी तुम्ही बोललेल्या आहात, काही लेटर्स तुम्ही दिलेले आहेत, किंवा असू शकतं काही तुमचं इंटरॅक्शन झालेलं आहे. तर त्या गोष्टी त्यांना आठवत आहे. त्यांना माहिती होतं की ते तुमच्या जीवनामध्ये होते त्यावेळेस तुमचा काळ चांगला होता, तुम्हाला एक फिलिंग गुड वाटत होतं, तुम्ही दुःखांपासून दूर व्हायचात जेव्हा तुमची आणि त्यांची भेट व्हायची किंवा बोलायचा त्यावेळेस. सगळे जे काही दुःख यातना होते ते तुम्ही विसरून जायचे हे त्यांना माहिती होतं, बिकॉज दे आर
बिकॉज तुम्ही खूप जास्त हॅपी व्हायचा त्यांना पाहिल्यावर. सो त्यांना माहिती होतं की तुमच्या दुःखांपासून ते एक डिस्ट्रॅक्शन्स होते, ते दुःखांपासून दूर घेऊन त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जात होते. सो ते त्यांना गोष्ट माहिती आहे. सो मागच्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. आय रिप्ले आवर कन्व्हर्सेशन ओव्हर अँड ओव्हर. तर जे काही कन्व्हर्सेशन तुमचं झालेलं आहे, मे बी काही फोनवर बोलणं झालं असेल, काही चॅटिंग झालं असेल, काय जे काही झालेलं आहे तुमच्यामध्ये, लेटर्स पाठवले असेल तुम्ही एकमेकांना, तर ते त्या गोष्टी पुन्हा पुन्हा त्यांच्या आठवतात त्यांना. त्या सारख्या सारख्या त्या गोष्टींवरती विचार करतात. आणि लास्टचा काय मेसेज आहे तर तुम्हीच तो वाचा. तुम्हाला दिसत असेल, उलटं दिसत असेल, परंतु तरी सुद्धा तुम्ही समजू शकता. तर अनकंडिशनल लव्ह हे भाई. तर हे मेसेजेस तुमच्या पार्टनरचे तुमच्यासाठी आहेत. ह्या 7/7च्या पोर्टलमध्ये एक पॉवर पॅक हा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओला नक्कीच क्लेम करायचा आहे. ह्या एनर्जीजला क्लेम करायचा आहे. तुमच्या जीवनामध्ये हे पॉवरफुल चेंजेस होतील, बदल होतील. पर्सनल रिडिंग आणि काउन्सिलिंगसाठी तुम्हाला नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच ज्यांना चक्राज किंवा इनर वर्कच्या संदर्भात काही ना काहीतरी माहिती हवी आहे, जे ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, तर त्यांनी नक्की मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअपवरती करा, कॉल करू. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. जर रेझोनेट झाली असेल तर नक्की क्लेम करा. ही जनरल रिडिंग होती, पर्सनल रिडिंग नव्हती. तर पर्सनल रिडिंगसाठी आणि काउन्सिलिंगसाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि ज्यांना इनर वर्कच्या संदर्भामध्ये माहिती हवी आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत त्यांनी व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट नक्की करायचा आहे. कारण की काउन्सिलिंग घ्या, म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि लवकरात लवकर तुम्ही या जर्नीमध्ये प्रोग्रेस कराल. ती ओव्हरऑल रिडिंग होती, सगळ्यांसाठी होती, जनरल होती. ट्विन फ्लेम सोलमेट जे कोणी असाल ते सगळ्यांसाठी ही रिडिंग होती. तर आय होप तुम्हाला यातून काही ना काहीतरी गायडन्स नक्की मिळालं असेल. आणि हे सगळं गायडन्स तुमच्या जीवनामध्ये पुढील 7 दिवसांसाठी असणार आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवशक्ती. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.